श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पूजेचा दिवा लावताना दिव्यात या दोन वस्तू टाका. कितीही मोठे संकट असू द्या, हळूहळू ते निश्चित नष्ट होईल आणि कायमचे दूरही होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून या वस्तू कोणत्या आहेत हे तुमच्यापासून दूर राहणार नाही. सर्व माहिती तुमच्यापर्यंत राहील. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन या व्हिडिओतून होईल. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पहा तर, धर्मग्रंथामध्ये दिवा लावण्याचे खूप मोठे महत्त्व सांगितले गेलेले आहे. जर आपण ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवतांचे तेज वास करते आणि या देवतांशी संपर्क स्थापित करण्यासाठी किंवा दैविक शक्तींच्या निमित्ताने आपण दिवा प्रज्वलित करत असतो किंवा घरामध्ये दिवा लावत असतो. हेच कारण आहे की कोणती पूजापाठ असू द्या अथवा कोणतेही मंगल शुभ कार्य असो, अशा सर्व प्रसंगाच्या वेळी सणसुदीच्या दिवशी आपण प्रथम दीप प्रज्वलन करतो, नंतर पुढील इतर सर्व कार्य करतो. तर या दिव्यांस प्रकाश मिळवण्याचे प्रतीक मानले जाते, कारण की हा दिवा म्हणजे अंधकाराला उजेडाकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे. आणि याच कारणामुळे आपल्या शास्त्रामध्ये सकाळ सायंकाळ किंवा सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करण्याचे विधान सांगण्यात आलेले आहे. कारण की जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेस घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असाल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, मनात शांती म्हणजेच मनाला शांतता समाधान प्राप्त होते. आणि हा दिवा प्रज्वलित करताना जेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते, तर स्वामी भक्तांनो, ज्योतिषशास्त्रानुसार असे बोलले जाते की पूजापाठ करताना फक्त हा दिवा प्रज्वलित करणे पुरेसे नाही, तर या उलट तुम्ही यास कुठे ठेवत आहात हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे व आवश्यक आहे. नेहमीच आपल्या घराचे पूजास्थान पूर्व उत्तर दिशेमध्येच ठेवा आणि या दिव्याला नेहमी देवतांच्या मूर्तीसमोरच ठेवले पाहिजे. जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर तुम्ही देवासमोर बसला आहात असं समजा. आपल्या डाव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या उजव्या बाजूस हा तुपाचा दिवा ठेवला पाहिजे. आणि जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर आपल्या उजव्या बाजूस म्हणजेच देवतेच्या डाव्या बाजूस हा तेलाचा दिवा ठेवला पाहिजे. या गोष्टींची तुम्हाला काळजीपूर्वक काळजी घेणं गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. आता आपल्यापैकी अशी बरीचशी लोकं आहेत की जे आपल्या दिव्यात एकाच प्रकारच्या वातीचा वापर करत असतात, परंतु स्वामी भक्तांनो, येथे मी आपणास सांगू इच्छिते की हे एकदम चुकीचे आहे. अशी बरीचशी लोकं आहेत रेडीमेड वातीचा वापर करतात, ज्या की कापसाच्याही असतात, कपड्याच्याही असतात अथवा गोल फुलवातीही असतात. अशा खूप साऱ्या वातींचा वापर करतात. परंतु काय तुम्हाला हे माहिती आहे का, तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा या दोघांमध्ये वेगवेगळ्या वातींचा प्रयोग केला जातो. म्हणजेच तुम्ही एकच वात प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही. तुमच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला यामुळे मिळत नाही. आता जसे की जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यामध्ये कोणतेही तेल असो, तुम्ही त्यात कापसाचीच वात वापरू शकता. जर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर त्यामध्ये काळ्या धाग्याची अथवा काळ्या कापडाचीच वात वापरतात, तर हे अतिशय उत्तम आणि शुभ मानले जाते. परंतु घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता ते लक्ष्मी मातेच्या निमित्ताने तुपाचा दिवा प्रज्वलित करता, तेव्हा काय करावे तर तुम्ही त्यावेळी लाल धाग्याच्या वातीचा किंवा मग बाजारात जो कलाव्याचा धागा मिळतो, लाल पिवळ्या रंगाचा असतो, यास आपण आपल्या हाताने वात बनवून त्याचाही
वातीमध्ये उपयोग करू शकतो आणि त्याचीही वात आपण दिव्यामध्ये लावून तो दिवा प्रज्वलित करू शकतो। हेही शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले गेलेले आहे। तसेच स्वामी भक्तांनो, शास्त्रानुसार असेही म्हटले जाते की आपल्यापैकी बरीचशी लोक आपल्या घराच्या कोणत्याही ठिकाणी दिवा लावतात, पण अशा वेळी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की घरामध्ये दिव्याला कधी पश्चिम दिशेमध्ये ठेवू नये। कारण की जर तुम्ही पश्चिम दिशेला या दिव्याला ठेवत असाल तर मग याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला माहिती असेलही किंवा नसेलही। पश्चिम दिशा तसेच उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते, परंतु दक्षिण दिशेला कधीही आपल्याला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा नाही। कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा किंवा यमाची दिशा असंही म्हटलं जातं, म्हणून इकडे कधीही लावायचं नाही। जो घराचा मुख्य कर्ता व्यक्ती आहे त्याच्या मिळकतीवर याचा सरळ दुष्प्रभाव पडतो, म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा नाही। घराची आर्थिक स्थिती बिघडून जाते, त्यामुळे चुकूनसुद्धा घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायची चूक तुम्ही करू नका। थोडक्यात काय तर जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा पूजा केली, दिवा लावला असे कधीही करू नका, नाहीतर तुमचे नुकसानच होईल आणि त्याचे वाईट परिणाम तुम्हाला निश्चितच भोगावे लागतील। सकाळच्या वेळी पूजा करता तर सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत करून घ्यावी आणि संध्याकाळी करता तर सायंकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान करून घ्यावी। ही प्रदोष वेळ असते, म्हणजे कोणताही दोष नसलेली वेळ आता असते। ह्या वेळेस पूजापाठ करणं अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे। आपल्यापैकी बऱ्याचशा भक्तांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की हा दिवा कोणत्या प्रकारचा असावा। तर यात पहा मित्रांनो, जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर एकदा वापरला जाईल। मातीचा दिवा पुन्हा वापरता येत नाही। जर तुम्ही पिठाचा दिवा बनवून वापरत असाल तेव्हाही हा दिवा तुम्हाला एकदाच वापरता येईल। जेव्हा तुम्ही पिठाचा दिवा वापरता तर वापरल्यानंतर तुम्ही या दिव्यास गाईला छोट्याशा गुळाच्या तुकड्यासोबत खायला देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात निर्मल्यामध्ये विसर्जित करू शकता, त्यात काहीच हरकत नाही। किंवा मग कोणत्याही झाडाची मुळात ठेवून द्या, मुंग्या वगैरे खाऊन त्या तृप्त होतील व तुम्हाला आशीर्वादही लाभतील। दिवा खंडित म्हणजेच कोणतेही प्रकारचे तुटका फुटका अवस्थेत असलेला अथवा चीर वगैरे गेलेला दिवा लावू नये, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते। जर तुम्ही पितळ अथवा तांब्याच्या धातूचा दिवा वापरत असाल तर यास रोज वापरू शकता, परंतु याला रोजच्या रोज साफ व स्वच्छ धुवून वापर करावा। यात कधी काय होते की पूजा करते वेळी अचानक दिवा विझला तर अशा वेळी तुम्ही त्वरित क्षमा मागावी आणि तुमचा जो दिवा विझला आहे त्यातील वातीला काढून दुसरी नवीन वात घालून तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करावा। या काही महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, कारण की पूजा करते वेळी नेहमीच साफ व स्वच्छ दिव्याचाच प्रयोग केला पाहिजे। जर तुम्ही धार्मिक कार्याच्या वेळी अथवा सणासुदीच्या दिवशी लाल वातीचा म्हणजेच कलाव्याचा दिवा प्रज्वलित करत असाल तर याने तुमच्या घरात सुख शांती वाढते, समृद्धी वाढते, समाधान निर्माण होते आणि माता लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करते। माता लक्ष्मी स्थायी रूपाने तुमच्या घरात वास करते। रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे जर तुम्ही दिवा प्रज्वलित करत असाल तर यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वास करते व कायमरूपी स्थिर राहते। दिव्यामध्ये असे काय टाकायचे की ज्यामुळे जीवनामध्ये आनंद भरभरून येत राहील आणि आपल्या घरात भरभराट होईल ते आपण पाहूया। सर्वात पहिले आपणास सांगू इच्छिते की सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा दिव्यामध्ये न विसरता एक लवंग आवर्जून टाकावी। जर कोणतीही मनोकामना असेल त्यात ही लवंग टाकते वेळी बोला। रोज नियमितपणे ही प्रक्रिया करा। काहीच दिवसात तुम्हाला ही जाणीव होईल की तुमची मनोकामना पूर्ण झालेली आहे किंवा मग पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे। तुमची कितीही अशक्य गोष्ट असू द्या ती निश्चित पूर्ण होईल आणि तुमची
कितीही कठीण इच्छा असू द्या, ती लवकरात लवकर निश्चितच पूर्ण होईल. जर तुम्ही हे आयुष्यभर करू शकता, याने काही हरकत नाही. जशी तुमची मर्जी. पण जेव्हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित करता तेव्हा दिव्यामध्ये काळी मिरी टाकूनच दिवा प्रज्वलित करा. आणि हा तेलाचा दिवा असेल तर सर्वोत्तम राहील. परंतु गुरुवारच्या दिवशी तेलाचा दिवा प्रज्वलित करू नका. गुरुवारी तुम्ही शक्यतो तुपाचाच दिवा प्रज्वलित करा. बाकीच्या दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. तर ही काळी मिरी टाकून दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या जीवनाचे संकटे, अडचणी दूर होतात. घरात सुख, समृद्धी, शांती, समाधान नांदते. आकस्मिक दुर्घटना दूर होतात. जेव्हा तुम्हाला कधी असे वाटू लागेल की कोणीतरी काही तंत्रबाधा केलेली आहे, वाईट पीडा केलेली आहे, काहीतरी दोष लागलेले आहे, तुम्ही खूप त्रासलेले आहात, तर अशा वेळी या दिव्यामध्ये पिवळी मोहरीचे 2 दाणे किंवा 1 चिमूटभर मोहरी टाकून दिवा प्रज्वलित करा. सर्व प्रकारच्या तंत्रबाधांचा दोष प्रभाव दूर होईल आणि तुमचे सर्व गोष्टींपासून संरक्षण होईल. तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जीपासून संरक्षण होईल. तुमच्या घरातील निगेटिव्ह गोष्टी बाहेर जातील. तसेच जर तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरील बाजूस एक दिवा प्रज्वलित करत असाल तर याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. तुमचे पितृही अतिप्रसन्न होतात व तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतात. पण रोज संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये जर तुम्ही रोज एक दिवा प्रज्वलित करत असाल तर याने तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते व तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु स्वामी भक्तांनो, या दिव्याला कधीही जमिनीवर ठेवू नका. जेव्हाही तुम्ही यास जमिनीवर ठेवाल त्यावेळेस तुम्हाला त्याचे दोष लागतात. अक्षतांवर किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या फुलांच्या पाकळ्यावर तुम्ही हा दिवा ठेवू शकता. जर कोणी व्यक्ती तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तर जेथे तुम्ही पिण्याचे पाणी ठेवता तेथील स्थानी तुम्ही एक मातीचा दिवा प्रज्वलित करण्यास सुरुवात करा. केवळ 5 ते 6 मिनिटांसाठी चालेल, पण दिवा मात्र निश्चित लावाल. तर याने रोग, आजाराची, कसल्याही प्रकारची किंवा तब्येतीशी संबंधित समस्या कधीही राहणार नाही. कितीही आजारी व्यक्ती असू द्या, ती तात्काळ बरी होण्यास सुरुवात होईल व हळूहळू तिचा आजारही संपण्यास मदत होईल. परंतु मेडिकल जे काही चालू आहे ते निश्चित चालूच ठेवा. आवश्यकतेनुसार तुम्ही दिवे प्रज्वलित करू शकता. पण आता इथे प्रश्न हा आहे की रोजचे हे 2च दिवे लावावे. बऱ्याच वेळा असे होते, काही वेळा असेही घडते की जसे की तुम्ही कधी बोलत राहता की घरामध्ये बरकत नाही, लक्ष्मी जणू काय आमच्यावर नाराज झालेली आहे, आमच्या घरात सुखसमृद्धीची खुशीच नाही, जणू सर्व काही संपूनच गेलेले आहे. तुम्हाला वाटते की जसे आम्ही पुढे जाऊ शकत नाही, मागेच पडत आहोत आणि खूपच अडचणी आहेत, वैतागून गेलेलो आहोत, अगदी नको नको झालेलं आहे. तर अशा वेळी तुम्ही एक छोटेसे काम करा. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये 2 दिवे कायम जवळ ठेवा. कोणताही दिवा पितळेचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा, पितळे, तांबे, कांस्य असे कोणत्याही असू द्या. तुमची मर्जी असेल की तांब्याच्या दिव्यात मंगळाचा वास असतो, पितळेच्या दिव्यात भूताचा वास असतो, लोखंडाच्या दिव्यात शनी देवाचा वास असतो, सोन्याच्या दिव्यात सूर्यदेवतेचा वास असतो आणि चांदीच्या दिव्यात चंद्र आणि शुक्राचा वास असतो. तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार दिवा वापरू शकता. येथे कोणतेच बंधन नाही. पण जेव्हा तुम्हाला असे जाणू लागते की तुम्ही आता 4ही बाजूंनी पूर्णतः हरले आहात, तेव्हा तुम्ही हे काम आवर्जून करण्यास सुरुवात करा. यात तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि 1 दिवा मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करा. तुपाचा दिवा तुमच्या डाव्या बाजूस म्हणजे देवतेच्या उजव्या बाजूस आणि मोहरीचा तेलाचा दिवा तुमच्या उजव्या बाजूस म्हणजेच देवतेंच्या डाव्या बाजूस प्रज्वलित करण्यास सुरुवात करा. पहा, यामुळे निश्चित खूप सारे पॉझिटिव्ह बदल तुमच्या घरात होण्यास सुरुवात होतील. जसे मी वाती वापरण्यास सांगितले आहे तशाच वाती वापरा आणि दोन्ही दिव्यात 1 लवंग टाकून प्रज्वलित करा. बराच कालावधीपर्यंत हा प्रयोग करा. तुमच्या जीवनातील अडीअडचणी, समस्या, दोष संपतील.
या 2 दिव्यांचा धर्मशास्त्रानुसार अत्यंत पॉझिटिव्ह असा प्रभाव पडतो. धर्मशास्त्रानुसार हे सिद्ध प्रभाव मानले गेलेले आहेत जे की 100% फलदायी आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि हे उपाय निश्चित करून पहा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.